नमस्कार मित्रांनो, मी शरद तुमचं शरद पाटील आपल्या मराठी चॅनलमध्ये खूप 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 मनपूर्वक स्वागत करीत आहोत। आज मित्रांनो आपण परफेक्ट मार्केटपेक्षाही उत्तम बदाम मिल्कशेक घरच्या घरी कसं बनवता याची रेसिपी पाहणार आहोत। मित्रांनो, आपण बदाम मिल्कशेक तयार करण्यासाठी मार्केटचे कोणतेही एक्स्ट्रा असं साहित्य वापरलेले नाहीयेत, अगदी घरचेच साहित्य वापरलेले आहेत। अगदी मुलं हा मिल्कशेक अगदी आवडीने मागून पितात। खूपच पौष्टिक आणि डिलिशियस रेसिपी आहे। तसेच आपण हा मिल्कशेक घट्ट होण्यासाठी यामध्ये एक सिक्रेट असा पदार्थ वापरलेला आहे, जेणे बदाम मिल्कशेक अगदी 10 मिनिटात तयार होतो। चला मग रेसिपी बनवायला सुरुवात करूया। पौष्टिक बदाम मिल्कशेक तयार करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला हाय फ्लेम वरती एक पॅन गरम होण्यासाठी ठेवायचा आहे। पॅन मध्ये मित्रांनो सर्वप्रथम दूध ऍड करण्यापूर्वी आपल्याला या पद्धतीत 2 मोठे चमच इतकं पाणी ऍड करायचं आहे, म्हणजे दूध आपल्या पॅनला लागून जळत नाही। आता मित्रांनो आपल्या पॅन मध्ये 1 लिटर इतकं फुल फॅट क्रीम दूध ऍड करायचं आहे। मी इथे म्हशीचं दूध घेतलेलं आहे, तुम्ही गाईचं दूध घेतलं तरीही चालेल। तसे मित्रांनो 1 लिटर दुधामध्ये मी इथे पाव कप इतकं दूध साईडला ठेवत आहे। तसे आता दुधामध्ये ऍड करायचं अगदी पाव कप 50 ग्राम इतकी साखर, तुम्ही चवीनुसार साखर घेऊ शकता। तसं मी यामध्ये कलर आणि फ्लेवर करिता 20 ते 25 केसरचे धागे ऍड करत आहे। जर तुमच्याकडे केसर असेल तर टाका, अदरवाइज नाही टाकलं तरीही चालेल। आता मित्रांनो हा दूध आपल्याला छानपैकी हाय फ्लेमवरती उकळून घ्यायचा आहे। दूध मित्रांनो उकळत आहे तोपर्यंत आपण नेक्स्ट प्रोसेस करूया। बदाम मिल्कशेक तयार करण्यासाठी मित्रांनो मी इथे 20 ते 25 बदाम छानपैकी 4 तासापूर्वी पाण्यामध्ये भिजत ठेवलेले होते। 4 तासानंतर तुम्ही पावशा बदाम छानपैकी फुलले गेल्यात। आता मित्रांनो आपल्या सर्व बदामवरचे साले या पद्धतीने काढून घ्यायचे आहे। पाण्यामध्ये बदाम भिजत ठेवल्यामुळे बदामचे साले एकदम व्यवस्थितपणे इझिली निघले जातात। आता हे साले काढलेले बदाम आपल्या एका बाउलमध्ये या पद्धतीने ठेवत जायचं आहे। सो मित्रांनो मी सेम वेमध्ये इथे सर्व बदामाचे सालं काढून घेतलेले आहेत। आता मित्रांनो मी इथे एक मिक्सर जार घेतला। मिक्सर जारमध्ये आपण सालं काढले बदाम आपल्याला टाकून द्यायचे आहे। त्याचप्रमाणे ऍड करायचे आहे 8 ते 10 काजू। काजूमुळे आपल्या बदाम मिल्कशेकला खूपच मस्त क्रीमी टेक्स्चर येतो, नक्की ऍड करा। आता हे 1 मिनिटाकरता छानपैकी या पद्धतीने चर्न करून घ्यायचं आहे। हे बघा या पद्धतीने आपल्या छानपैकी मिश्रण चर्न करून घ्यायचं आहे। आता ही चर्न केलेली ड्रायफ्रूटची पावडर आपल्याला थोड्या वेळाकरता साईडला ठेवून द्यायची आहे। आता मित्रांनो मी एक दुसरा बाउल घेतला। दुसऱ्या बाउलमध्ये आपल्याला 1 टेबलस्पून इतका कॉर्नफ्लॉवर ऍड करायचा आहे। कॉर्नफ्लॉवर नसेल तर तुम्ही इथे कस्टर्ड पावडर असेल ती ऍड केली तरीही चालेल, परंतु मित्रांनो सगळ्यांकडे कस्टर्ड पावडर इझिली अवेलेबल नसतं। दॅट्स वाय मी इथे कॉर्नफ्लॉवर म्हणजे मक्याचं पीठ घेतलेलं आहे। आता यामध्ये आपण शिल्लक ठेवलेलं पाव कप इतकं दूध ऍड करून द्यायचं आहे। आता मित्रांनो कॉर्नफ्लॉवर आणि दूध आपल्या एका चमच्याच्या सहाय्याने या पद्धतीने व्यवस्थितपणे मिक्स आउट करून घ्यायचं आहे। या पद्धतीने मित्रांनो सर्व मिश्रण आपल्याला व्यवस्थितपणे मिक्स आउट करून छानपैकी याची स्लरी तयार करून घ्यायची आहे। या स्लरीमुळे मित्रांनो आपला दूध एकदम मस्त असं लवकर घट्ट बनतो आणि आपला बदाम मिल्कशेक अर्ध्या तासात न तयार होता अगदी 10 मिनिटात तयार होतो। सो हे बघा मित्रांनो परफेक्टली आपण 3 मिनिटांनंतर पाहू शकता। हे बघा दूध आपलं छानपैकी इथे उकळू लागलेलं आहे। तसं केसरचा फ्लेवर आणि कलर बघा मस्त असं दुधामध्ये उतरला गेला आहे। दॅट्स वाय आपण केसर स्टार्टिंगला ऍड केलेला आहे। आता मित्रांनो या उकळत्या दुधामध्ये आपण तयार केलेली ड्रायफ्रूटची पावडर आपल्याला ऍड करून द्यायची आहे। त्याचप्रमाणे मित्रांनो ऍड करून द्यायचं आहे आपण तयार केलेलं कॉर्नफ्लॉवरची स्लरी। कॉर्नफ्लॉवरची स्लरी मित्रांनो दुधामध्ये मिक्स आउट करण्यापूर्वी आपल्या या पद्धतीने चमच्याच्या सहाय्याने मिक्स आउट करून ऍड करायचे आहे, कारण की कॉर्नफ्लॉवर हे दुधाच्या खालती बसलं जातं। आता मित्रांनो हा दूध आपल्याला कंटिन्युअसली स्टर करत छानपैकी 10 मिनिटांकरिता परफेक्टली इथे हाय फ्लेमवरती बॉईल करून घ्यायचं आहे। हे बघा जसं आपण कॉर्नफ्लॉवर दुधामध्ये मिक्स आउट करत जाणार आहोत तसं मित्रांनो आपण इथे नोटीस करतो दूध आपलं घट्टसर होत जाणार आहे। तसे मित्रांनो आपलं दूध उकळतावेळी दुधाची जी मलाई आहे ती पॅनच्या साईडला या पद्धतीने लागली जाते। ती आपल्या सतत स्पॅच्युलाच्या सहाय्याने काढून दुधामध्ये ऍड करायची आहे, म्हणजे दूध आपलं आणखीनच क्रीमी बनतं। जर मित्रांनो माझी व्हिडिओ आपण प्रथमच पाहत असाल तर व्हिडिओला लाईक, तसे आपल्या चॅनल प्लीज सबस्क्राईब करा। तसे बाजूला जे बेल आयकॉन ते प्रेस करायला विसरू नका। आपण व्हिडिओ मित्रांनो शेवटपर्यंत पाहता मग व्हिडिओला लाईक तसं चॅनल सबस्क्राईब करायला विसरून जाता। तसे मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करणं अगदी निःशुल्क असतं, त्यासाठी आपल्याला कोणत्याही प्रकार चार्जेस पेड करावे लागत नाही। सो हे बघा मित्रांनो परफेक्टली मी दूध हा कंटिन्युअस स्पॅच्युलाच्या सहाय्याने चालू हाय फ्लेमवरती 10 मिनिटांकरता कुक करून घेतलेला आहे। हे बघा दूध किती मस्त असं घट्टसर झालेलं आहे। जर मित्रांनो तुम्हाला दूध यापेक्षा जास्त घट्टसर करायचं असेल तुम्ही करू शकता। हे बघा मी इतपत दुधाची कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे। जर तुम्हाला दूधला आणखीन घट्ट करायचं तुम्ही याला आणखीन आटवू शकता। सो मित्रांनो आता मी गॅस बंद करून दिलेली आहे। आता बदाम मिल्कशेक मध्ये आपल्याला एक सिक्रेट पदार्थ ऍड करायचा आहे। अगदी पाव चमच यामध्ये आपल्याला व्हॅनिला एसेन्स ऍड करायचा आहे, जेणेकरून बदाम मिल्कशेकला अगदी परफेक्ट मार्केट सारखी टेस्ट येईल। जर मित्रांनो तुमच्याकडे व्हॅनिला एसेन्स असेल तर टाका, अदरवाइज नाही टाकलं तरीही चालेल, काहीच हरकत नाहीये। व्हॅनिला एसेन्स मी इथे व्यवस्थितपणे बदाम मिल्कशेक मध्ये मिक्स आउट करून घेतलेला आहे। हे बघा बदाम मिल्कशेकची थिकनेस पुन्हा एकदा दाखवत आहे। सो आता हा गरमागरम बदाम मिल्कशेक मी तुम्हाला सर्व करून दाखवणार आहे।
आता मित्रांनो मी इथे 2 ग्लास घेतले. ग्लासांमध्ये मी बदाम मिल्कशेक थोडंसं थंड करून मी इथे ॲड करून देत आहे. पावसाळ्यात आणि हिवाळ्यात मित्रांनो या पद्धतीने थोडंसं गरमागरमच बदाम मिल्कशेक आपल्याला सर्व करायचं आहे. जर मित्रांनो गरमी असेल तेव्हा तुम्ही बदाम मिल्कशेक इथे चिल्ड करून छानपैकी सर्व करू शकता. तसे मी यावरती थोडेसे ड्रायफ्रूट छानपैकी गार्निशिंगसाठी ॲड केले. त्याचप्रमाणे थोडंसं केसर टाकलेलं आहे. सो हे बघा मित्रांनो बदाम मिल्कशेक किती मस्त दिसत आहे आणि चवीला तितकंच भन्नाट तयार झालेलं आहे. नक्की तुम्ही देखील ट्राय करून बघा. सो मित्रांनो आपला डिलिशियस बदाम मिल्कशेक तयार झालेला आहे. कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी मला कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओला एक लाईक करा. तसे आपल्या चॅनल प्लीज सबस्क्राईब करा ना बाजूला जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करायला विसरू नका. नक्की मित्रांनो 100% परफेक्ट बदाम मिल्कशेक तुमच्या घरी ट्राय करून बघा. तुम्हाला प्रचंड आवडेल. तर वेळात व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्व रेसिपी शिकांचे मनपूर्वक आभार.